हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. सध्या पैठणी ही ट्रेंडमध्ये आहे आणि पैठणीवरील ब्लाऊज हे खूप आकर्षण दिसते. त्यासाठी आपण या ठिकाणी खूप सुंदर अशी डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी मापे टाकून घेणार आहोत. तर सर्वात आधी उंची या ठिकाणी घेतलेली आहे. उंची या ठिकाणी 14 इंचाची आहे. त्याचबरोबर शोल्डर हा 5 इंचाचा ठेवून 5.5 इंचाचा शोल्डरला माप दिलेला आहे. 1.5 इंचाची गोलाई देऊन हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. 9 इंचाचा मार्क झालेला आहे छातीचा चौथा भाग. त्या ठिकाणी 2 इंचाचा मार्जिन घेऊन खालच्या साईडला 7.5 इंच आणि 1.5 इंचाची मार्जिन घेतलेली आहे. 2 इंचाचा गळ्यावरती मार्क करून ह्या ठिकाणी 2.5 इंच असा मार्क करून घेतलेला आहे आणि उंची या ठिकाणी तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात. तर हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी गळ्याला शेप देत आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे. गळ्याला शेप देऊन झाल्यानंतर मी पॅचसाठी सुद्धा या ठिकाणी शेप दिलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी मी पॅचसाठी शेप दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी कट करून घेऊया. बाहेरचा गळा कट करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी कट करून झाल्यानंतर पॅच आपण दुसऱ्या साईडला उठून घेणार आहोत. त्यासाठी आपण अशा पद्धतीने ठेवायचा एकमेकावरती आणि टॅप करून घ्यायचा. टॅप करून झाल्यानंतर आता आपण ब्लाऊजवरती जॉईन करून घेणार आहोत. मेन फॅब्रिकवरती अस्तर जॉईन करते वेळेस अशा पद्धतीने तुम्ही वरच्या साईडला लायनिंग ठेवायचा आणि मेन फॅब्रिक खालच्या साईडला ठेवायचा. उलट्या साईडने मेन फॅब्रिक ठेवून अस्तर त्यावरती ठेवून आपण जॉईन करून घेणार आहोत. तर जसा गळ्याला शेप दिलेला होता त्याच पद्धतीने मी या ठिकाणी गळ्यावरती शिलाई मारून घेत आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेत आहे. तर आपण या ठिकाणी त्याच पद्धतीने दुसरा पॅचसुद्धा जॉईन करून घेत आहोत. सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही मी अस्तर जॉईन करून घेतलेले आहे. लायनिंग अस्तर जॉईन करते वेळेस हे लक्षात घ्यायचं दोन्ही साथ एक साथ जॉईन करून घ्यायचं. नंतर एक्स्ट्रा कापड असलेला आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. आतमध्ये जो उरलेला कापड होता तो आपण डिझाईनसाठी यूज करू शकतो. त्यासाठी आपण हळूवार या ठिकाणी कट करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडचे मी अस्तर कट करून घेतलेली आहे लायनिंग सहित. आता आपण ह्या ठिकाणी पॅच तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पैठणीचा हा भाग आपण पैठणीऐवजी मी ब्लाऊजचा कापड लावून घेणार आहे, म्हणजे साडीचा कापड या ठिकाणी यूज करून घेणार आहे. साडीचा कापड आणि त्यानंतर अस्तरचा कापड खालच्या साईडला करायचा आणि मेन फॅब्रिकवरच्या साईडला करून हा दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचा. नंतर आपण पलटी मारून घेणार आहोत. जसं तसं गळ्यावरती आकार देऊन या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेऊन बारीक बारीक कट्स मारून आता आपण या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत. तर हे खालच्या साईडला पलटी मारून घ्यायचं आणि हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पलटी मारून घेत आहे मी. ह्या ठिकाणी पलटी मारून झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक डॅप शिलाई घालून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी डॅप शिलाई घालून घेत आहे. हे पहा मी ह्या ठिकाणी डॅप शिलाई घालून घेतलेली आहे. डॅप शिलाई घालून झाल्यानंतर आपण जे खालच्या साईडला अस्तरवरती पॅचसाठी आकार दिलेला होता त्या आकारावरती आपण ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. त्याआधी मी पुन्हा एकदा असा हा आकार देऊन घेत आहे वळकविण्यासाठी. ह्याच मार्किंगवरती आपण एक शिलाई घालून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड असतो तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत. हा पहा अशा पद्धतीने शिलाईच्या नंतर
तर आपण ह्या ठिकाणी दोन्ही साईडचे भाग तयार करून घेतलेले आहोत. आता ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप मी करणार आहे, हा पॅच जॉईन करून घेऊन पॅचवरती आपण डिझाईन करून तो पॅच आपण जॉईन करून घेणार आहोत ब्लाऊजवरती. तर हे पहा, पॅच मी ह्या ठिकाणी जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या आकारामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी पट्टी काढू शकतात. आता हा पॅचच्या आकारावरती जॉईन करून घेण्यासाठी मी दोन्ही हे पहा अशा पद्धतीने आतमधून फोल्ड करून ह्या ठिकाणी थोडंसं जॉईन करायच्या साईडला वाढवून घेणार आहे पाव इंच, आणि हा दोन्ही साईडचा जसाच तसा भाग ठेवून घेतलेला आहे. हा अर्धा इंच मी दोन्ही साईडला वाढवून घेतलेला आहे. तर ह्यावरती आपण हा अस्तरवरती वाढवून घेतलेला आहे. आता त्यावरती आपण हा पॅच जॉईन करून घेणार आहोत. तर हे पहा, त्यासाठी मी हा पॅच जॉईन करून घेणार आहे. पॅच एक साईडला कम पडत असल्याने दोन्ही एकात एक आतमध्ये जॉईन करून घेत आहे. जॉईन केल्यानंतर हा भाग मोठा होतो, नंतर आपण ह्यावरती जॉईन करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपला पॅच तयार झालेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. तर हे पहा, पलटी मारून घेऊन त्यावरती एक डापटीप शिलाई घालून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी शिलाई घालून डापटीप घालून तयार करून घेतलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच ठिकाणी एक्स्ट्रा कापड असल्यास तो सुद्धा मी या ठिकाणी कट करून घेत आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी पॅच ठेवून मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग करून व्यवस्थित असा हा पॅच दोन्ही साईडनी जॉईन करून घ्यायचा. नंतर त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी दुसरी शिलाई सुद्धा घालून घेत आहे आणि ह्या ठिकाणी डबल शिलाईमध्ये टॅप करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. तर दुसऱ्या साईडचा सुद्धा पॅच आपण ह्या ठिकाणी लावून घेत आहोत. तर त्याच पद्धतीने हा दोन्ही साईडला व्यवस्थित बघायचा आणि त्या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा. तर हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडचे आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहोत. लॉक करून घ्या त्या ठिकाणी. हे पहा, आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी मी 4 इंचाची डाच घालून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी डाच घालून घ्या. दोन्ही साईडला आपण त्याच पद्धतीने डाच घालून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी दोन्ही साईडला डाच घालून झाल्यानंतर आता आपण दोन्ही साईडला पॅचवरती लेस लावून घेणार आहोत. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी लेस लावून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी लाल कलरची लेस वापरलेली आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही दुसरे सुद्धा साडीच्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही त्या ठिकाणी मॅच करू लावू शकतात. तर मी ह्या ठिकाणी दोन्ही साईडनी व्यवस्थित ब्लाऊज पाहून घेत आहे. जो एक्स्ट्रा कापड झालेला आहे तो सुद्धा मी ह्या ठिकाणी कट करून घेत आणि कडेने शिलाई घालून जो एक्स्ट्रा कापड असेल तो सुद्धा ह्या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत. ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनेल अंजली ऑल इन वन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी